कुछ तो हुआ है. लीड स्मॉल अपडेट. एक चांगलं हॉटेल बघून आम्ही आता एक लंचला आलो आहे. ओके बस मत डालो. मैं UPI करूँगा, रहने दो. बॉसची नंबर प्लेट नाही आहे. मंदिर के इधर. नहीं इधर होटल है मेरा. यहाँ से रास्ता बंद था ना, इधर होटल के इधर जाना है. हमें जब देखना पड़ेगा अभी. महाकाल मंदिर के यहाँ पे होटल है, उधर जाना है. नुसती लोक बघतायत रे, नुसती. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर ॲक्च्युली सुरुवात आमची मगाशीच झाली आहे. अराऊंड 8 o'clock. आम्ही इकडे ओंकारेश्वरमध्ये भरपूर गोष्टी फिरलो आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आता आम्ही इथून उज्जैनला जाणार आहे. सो भेटूया प्रवासात. हे आजचे व्हिडिओ पण मागच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल आणि आजचा एक उज्जैनचा एक वेगळा ब्लॉग आहे. सो मी भेटूया बाईकवर. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. चला तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया. वाजलेत ॲक्च्युली 12:15, पण फील नाही होते 12:15वाला टाईम. मोबाईल होल्डर वाकडा झालेला, सो सगळं करून निघालो इकडून. मी विचारलं इकडे तर सगळेच असे बोलले की डिस्टन्स आहे अराऊंड 140 किलोमीटर्स आणि 3-1 तासात होऊन जाईल. म्हणजे एक्सपेक्टेड रिचिंग टाईम इज 3:30. फ्रेश आहे, एकदम फ्रेशमध्येच गाडी चालवते. ग्लव्ज घातले नाही, डिस्टन्स छोटं आहे असं रिझन नाही. डिस्टन्स छोटं म्हणून ग्लव्ज नाही, बट मध्ये मध्ये थांबत जाणार आहे आणि कॅमेऱ्याचा पण सतत यूज होणार आहे, माईकचा वगैरे. सो त्याकरता मी ग्लव्ज नाही घातले. बाकी जॅकेट वगैरे आहे, हेल्मेट तर असतंच. इथून रस्ता पण ठीकठाक आहे. मध्ये फक्त घाट सेक्शन आहे, तिकडे थोडासा रस्ता खराब असल्याचं मला असं कळालं तिकडून. बाकी छान वाटलं, मजा आली. काल दोन्ही दर्शन झाल्यामुळे फायदा झाला. मामलेश्वर पण आणि ओंकारेश्वर पण दोन्ही दर्शन कालच झाले. ॲक्च्युली प्लॅन होता आज सकाळी उठून ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं, बट भरपूर फायदा झाला या गोष्टीचा. इथून बाहेर पडूया आता, पटकन हायवेला लागूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. पुन्हा आपण त्याच ब्रिजवर आहोत जिकडून काल गेलेलो रात्रीच्या टायमाला. खूप मोठा पात्र आहे या नदीचा. नवीन ब्रिज बनतो आहे तिथे आणि आपण फिरून त्या साईडला गेलेलो पूर्ण. बरं आहे, ब्रिजचं काम करतात. हा ब्रिज जाम शॉर्ट आहे, भले तर थोडा पुढून आहे 500 मीटर, पण ठीक आहे. तिकडे एक ब्रिज आहे. कुछ तो हुआ है. अच्छा, ठोक दिया है. ॲक्सिडेंट हुआ है एक. बापरे, छोटासा ॲक्सिडेंट होता. सगळे उतरले असे जसं का आता धुवाधुवीच होणार आहे. सिंगल लेन हायवेचा हाच इश्यू आहे ॲक्च्युली. ओव्हरटेक करताना पण ना बघून करावं लागतं, कारण आपली बाईक आहे, आपली काढून घेऊ आपण, पण समोरच्याने पण आता प्रॉपरली चालवलं तर ठीक, नाही तर ती लोकं पण टाकतात ओव्हरटेकसाठी. माझा फोनवर येत वाटतं. नाही नको खाता येत. मगाशी काय बडबड केली ते बिलकुल रेकॉर्ड नाही झालं आहे. माईक चालू नव्हता. आता
पुन्हा रिकनेक्ट केला मी. ओके. ॲक्च्युली आता एक रिफ्रेशमेंट ब्रेक घेतलेला. मस्त छान उसाचा रस होता, एकदम ठीक असा, तर मजा आली. बर्फच नव्हता त्यामध्ये, पण तरी थंड होता तो ॲक्च्युली, कारण ते वातावरण थंड आहे थोडं. कंटिन्यू करू प्रवास. सिंगल लेन हायवे फक्त हा मला लवकर संपला पाहिजे आणि चांगला हायवे आला पाहिजे तर बरं होईल. घाट सेक्शन आहे वाटतं हा. जसा तो मला शॉपवाला बोललेला की घाटामध्ये रस्ता थोडा खराब भेटेल. धूळ तर एवढी आहे की म्हणजे बस धुळीचं साम्राज्य इकडे. रस्ता खराब पण आहे आणि काकांना ब्लॉगिंग करत होतं मी, तर आवडलं मला वाटतंय. बाईक खूप नोटीस होते ॲक्च्युली. विंडशिल्ड उंच आहे ना. एक मी बघितलं आहे, जर तुम्ही हिमालयनची विंडशिल्ड जरा ब्रॉड आणि उंच लावली ना तर त्या गाडीचा लुक समोरून वेगळाच निघून येतो. आपल्याला अजून डिस्टन्स कवर करायचं आहे 11 किलोमीटर. 2 तास 35 मिनिट दाखवत आहेत. 4 वाजून 2 मिनटं. आता 3:55वरून 4:02ला गेलं आहे. एक छोटा ब्रेक घेतलेला त्यामुळे. लीड मैडम बोल रहे लीड वैसा ही है हम लोग का. हम लोग के यहाँ पे ऐसे ही होता है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खूप धूळ आहे म्हणजे ना. एक मी नोटीस करतोय कालपासून, माझी बॅग वगैरे सगळं, पॅन्ट, टँक बॅग, मोबाईल होल्डर, हेल्मेट धुळीनं माखलं आहे सगळं. छोटा घाट सेक्शन लागला आहे. छोटाच आहे हा घाट ॲक्च्युली, मॅपमध्ये तर तो छोटाच दिसतो आहे. काल जेवढं स्वतःला स्ट्रेस दिलं गाडी चालवून, 12 तास मी ट्रॅव्हल टाईम घेतला, त्यामध्ये गाडी 9 तास चालवली. 10 तास. ओंकारेश्वर टू उज्जैन रस्ते छान आहेत, म्हणजे घाट आहे म्हणून म्हटलं, मध्येच घाट लागतो आहे. झाडांच्या सावलीमधून रस्ता जो गेला आहे, प्लेझंट वाटतं. यासाठी बाईक चालवली पाहिजे असं वाटतं, हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी. बात तो सही है. हे भलतंच आहे. हा काही सीन समजला नाही मला. कसं मॅनेजमेंट आहे हे रोडचं. मध्येच आपण असतो इंडियन स्टाईल ड्रायव्हिंग, मध्येच आपण जातो वेस्टर्न. रस्ते एवढे भारी आहेत मित्रांनो. मी कंटिन्युअस 90-100ला क्रूज करतोय आणि खूप फटाफट माझं डिस्टन्स पण कव्हर होत आहे. ऑब्वियसली रस्त्याची कंडिशन आणि टाईम आहे त्यानुसारच आपला गुगल मॅप आपल्याला काही गोष्टी सजेस्ट करतो. सो मला वाटलं फक्त मुंबईतच रस्त्यांची कामं चालली आहेत किंवा खोदून ठेवले. ते तर पूर्ण इंडियातच खोदून ठेवलं असं आता फील होते इकडे आल्यानंतर. पण थोडा एक चांगला पॅच नाही गेला, एक 5-10 मिनटं, की हे असं बायपास येत आहेत आणि आपल्याकडे ऑप्शन्सच नाही आहे. कचरा कुंडी ऑन मिडल ऑफ द रोड व्ह्यू. हा आहे शिप्रा उज्जैन बायपास रस्ता. त्या हायवेवरून आपण एक आत्ता जस्ट लेफ्ट घेतला. या रस्त्याला 46 किलोमीटर मध्ये 6 किलोमीटर या रस्त्याला आपल्याला सरळ सरळ जायचं आहे.
या शेतासोबत ना फोटो काढायचा होता. रस्त्याच्या दोन्ही साईडने मस्त शेती आहे. थंड तर एवढं आहे ना, भर उन्हात एवढं ऊन आहे पण असलं थंड आहे. शेतीमध्येच पैसा आहे रे, शेती करा. पैसा ही पैसा होगा. स्मॉल अपडेट, एक चांगलं हॉटेल बघून आम्ही आता एक लंचला आलो आहे. इथून उज्जैन अराऊंड 32 किलोमीटर्स आहे. हॉटेल चांगलं वाटलं, भरपूर गर्दी पण होती. सो फटाफट एक काहीतरी छोटं मोठं खाऊन 4 वाजेपर्यंत उज्जैनला पोचून काहीतरी संध्याकाळपर्यंत फिरून घेऊ. तर उद्या आम्हाला थोडं बर्डन कमी येईल. नॉर्मल जेवण मागवलं आहे, ते असं जास्त फॅन्सी नाही ट्रॅव्हलिंगमध्ये. बघू जेवणाची क्वालिटी कशी आहे, भेटू थोडा. बापरे, कॅमेरा लूज होता आत्ता, कधी पडला असता समजलं पण नसतं. हां, तर मित्रांनो, जस्ट आत्ता आपण लंच करून निघालो आहे. जास्तच लेट झालं आहे, 4:15 इकडेच झालेत. एस्टिमेट टाईम इज 4:57. ट्राय करू 45 पर्यंत पोचायचा. आता काय थांबायचं नाही. आणि इवन 28 किलोमीटर आहे हा रस्ता. फटाफट आपण जर पार केला तर आय डोंट थिंक सो आतल्या रस्त्याला एवढा टाईम लागू शकतो. इथे थंडी जास्त असणार, कारण ऑलरेडी ना 3-4च्या आसपास जर एवढा थंडावा आहे तर मॉर्निंग 4 ते 8 आणि रात्रभर तर सांगायलाच नको. आपण हार्डली 20-25 मिनटावर असू उज्जैनपासून. सगळ्यात पहिलं काम जाऊन रूम शोधायचे तिथे. तो मुलगा जिंकलेला आहे. 3 सीट 90-95 ची स्पीड. त्याला जिंकायचं होतं, तो जिंकला. इथून युटर्न घेऊन आपल्याला इथून सरळ 3 किलोमीटरवर उज्जैन सिटी चालू होईल. आणि मंदिर आहे अराऊंड 8 to 10 किलोमीटर्सवर. काय झालं अंकल, युटर्न मारून आलो मी. त्याला आधी पेट्रोल भरावं लागेल. त्या साईडला आहे पेट्रोल पंप, बघू मिळेल. उज्जैन हे ऑलमोस्ट पुणेसारखं वगैरे आहे सिटी. चिंगलाई चिंगलाई सर चिंगलाई चिंगलाई. पेट्रोलची गरज नसती लागली ॲक्च्युली. मी ना 100-120वर चालवत होतो त्या रस्त्याला कन्सिस्टंटली. पेट्रोल तर जाणार ना. पेट्रोल भरायचं होतं. इकडेच आहे पेट्रोल पंप. फुल धीरे से डालना अंकल, वो नोजल नीचे जाएगा नहीं. रुको. हाँ इतना ही है, धीरे डालो, उड़ेगा नहीं तो. ओके बस मत डालो. मैं UPI करूँगा, रहने दो. मंदिर के यहाँ पे रूम कितने में मिल जाते? मंदिर के यहाँ पे बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं. इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. बॉसची नंबर प्लेट नाही. बॉस गेम करून निघून गेला तरी कळणार नाही कोणाला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आता जाऊया आपण आपल्या डेस्टिनेशनला. पुढून लेफ्ट सांगतात. इथे आत्तापासूनच मला मंदिरं दिसायला लागलेत. हा कॉरिडोर एरिया आय गेस. अहिल्याबाई रोड बंद होता ॲक्च्युली, म्हणून आपण ह्या रस्त्याने चाललो. पुढून राईट घेऊन ब्रिज लागेल. इकडे बाईक लावणं रिस्की पण आहे. मंदिर के इधर नहीं इधर होटल है मेरा. यहाँ से रास्ता बंद था ना, इधर होटल के इधर जाना है. होटल है मेरा, बुक है.
देखना पड़ेगा, बुक किया है ऑलरेडी। अरे यहाँ पे कहीं तो है, यही रास्ता बता रहा है, वहाँ से रास्ता बंद है। हमें जब देखना पड़ेगा अभी। अरे यार होटल पे जाना है, महाकाल मंदिर के यहाँ पे होटल है, उधर जाना है। नहीं नहीं निकलेगा वहाँ पे। होटल 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 पे जाना है, होटल पे जाना है, होटल मंदिर के यहाँ पे। जरा अलग ही रिएक्शन मिल रहा है मुझे, नुसती लोक बघतायत रे, नुसती। तर खूप स्ट्रगल नंतर आपण फायनली रूमवर आलो. आता इथून बघूया की काय करता येईल. माझा प्लॅन होता हरसिद्धीला जायचा, हरसिद्धी माताच्या मंदिरात दीपमाळ वगैरे बघून मग जो टाईम आहे त्याच्यामध्ये आपण बघू काय करायचं, निघूया आपण. मी ऑलरेडी लेट आहे, 5 मिनटं राहिले. तिकडे दीपमाळ चालू होतं काहीतरी 6-6:30 अराउंड, तर मला तिथे पोचलं पाहिजे. तर भेटू, मी शूट करेलच तिथे गेल्यावर, बट मी आता मोबाईलमधून शूट करेल. सो मी क्लिप्सच टाकेन आणि कुठे वाटलं तर मोबाईलवरच मी शूट करेन. चल.